नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डीएसपी एज्युटेक या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 2024 वर्ष हे निवडणुकीचं वर्ष आहे. निवडणुकीची मोठी जत्रा, मोठा कुंभ, मोठा उत्सव आपण यावर्षी साजरा करणार आहोत. कारण या उन्हाळ्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका तसेच महाराष्ट्रामध्ये दिवाळीच्या पूर्वी विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. या सर्वांमध्ये आपला आमदार खासदार कोण निवडून येणार या सगळ्यांचीच आपल्याला मोठी उत्सुकता लागलेली आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकोला लोकसभा मतदारसंघाविषयी कोण निवडून येऊ शकतं, कोण बाजी मारू शकतं याचा थोडक्यात आढावा घेऊया. अकोला लोकसभा मतदारसंघ 1984 पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 1989 मध्ये पांडुरंग फुंडकर यांच्या रूपाने सर्वप्रथम इथे कमळ फुललं. त्यानंतर 1998 आणि 1999 साली काँग्रेसच्या साथीने प्रकाश आंबेडकर हे संसदेमध्ये गेले. तर 2004 पासून भाजपचे संजय धोत्रे हे कंटिन्यू 4 वेळा अकोला लोकसभेचे खासदार आहेत. 2004 पासून प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस हे वेगवेगळे लढल्यामुळे या गोष्टीचा फायदा हा भाजपच्या उमेदवाराला झालेला आपल्याला दिसून येतो. 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपच्या संजय धोत्रे यांनी 5.5 लाखांहून अधिक मते घेऊन विजय मिळवला होता. तर दुसऱ्या स्थानी असलेले प्रकाश आंबेडकर यांनी 2,78,000हून अधिक मते मिळवली होती. तर तिसऱ्या स्थानी असलेले मोहम्मद हिदायतुल्ला यांनी 2.5 लाखांहून अधिक मते मिळवली होती. एकूणच काँग्रेस आणि वंचित या दोन्हींच्या एकूण मतांच्या बेरजेपेक्षाही अधिक मते ही संजय धोत्रे यांनी 2019 इलेक्शन मध्ये मिळवलेली होती. 2015ला तीच परिस्थिती होती, परंतु 2014 पेक्षा 2019ला संजय धोत्रे यांचं मताधिक्य वाढलेलं दिसते. अकोला मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, ज्यामध्ये अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मूर्तिजापूर, रिसोड हे मतदारसंघांचा समावेश आहे. त्यांपैकी 4 ठिकाणी भाजपचे उमेदवार मागच्या वेळेस निवडून आले होते. एका ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता. तर शिवसेनेच्या उमेदवारांनी शिवसेना फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांच्या बरोबर राहणेच पसंत केले. तर रिसोड मालेगाव मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार विजय झालेला आपल्याला पाहायला मिळतो. संजय धोत्रे यांना मागच्या वेळेस भाजप सरकारने मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं होतं, पण तरीही मतदारांमध्ये नाराजी आहे की मागच्या 4 टर्म निवडून देऊनही खासदारांना हवा तसा अकोला शहराचा, अकोला लोकसभा मतदारसंघाचा विकास करता आलेला नाही. संजय धोत्रे सध्या बिमार असल्या कारणाने सक्रिय राजकारणापासून दूर आहे. त्यामुळे त्यांचे पुत्र नीरज धोत्रे अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा आहे. तसेच नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या उमेदवारीचीही मतदारसंघामध्ये चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस हे एकत्र येतात का वेगवेगळे लढतात यावरही या लढतीचा निकाल अवलंबून आहे. जर प्रकाश आंबेडकर हे संयुक्त उमेदवार असले तर भाजपच्या उमेदवाराला येथे विजय मिळवणे थोडस अवघड जाईल असं म्हटलं जात आहे. तसेच काँग्रेस आणि वंचित हे जर वेगवेगळे लढले तर काँग्रेसकडूनही इच्छुकांची भाऊगर्दी आपल्याला पाहायला मिळते. पण नेमके उमेदवारीच्या स्पर्धेमध्ये कोणता उमेदवार पास होतो, कोणत्या उमेदवाराचं तिकीट पक्षाकडून कापलं जातं आणि कोणत्या उमेदवाराला उमेदवार दिले जातं हे पाहणे कुतूहलाचा विषय आहे. अकोला मतदारसंघामध्ये नव्याने मतदान करणाऱ्या 9 मतदारांमध्ये नेमकं कोणत्या साईडनं कोणत्या पक्षाला प्राधान्य दिलं जातं हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. तसेच केंद्र सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत किती पोहोचल्या, तसेच नुकताच राम मंदिराचा प्रश्न, या सर्व मुद्द्यांवरून ही निवडणूक लढवल्या जाईल आणि या सर्वांचा अकोला मतदारसंघामध्ये किती प्रभाव पडेल हे आपल्याला येत्या दिवसांमध्ये निश्चितच दिसून येईल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.